नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे। कंबाईन ग्रुप सी पूर्व परीक्षेचा कोर्स या ठिकाणी आपण बघितला होता आणि आज तो पेपर झाला आहे। 3 एप्रिल 2022 अर्थव्यवस्थेचे कसे प्रश्न आलेले आहेत विथ प्रूफ या ठिकाणी आपण एनालिसिस बघणार आहोत। प्रत्येक प्रश्न आला कसा, कुठून आला या बाबी सुद्धा लक्षात घेणं गरजेचे आहे, कारण की आगामी विविध परीक्षा तुम्हाला द्यायची आहे। कंबाईन ग्रुप बी द्यायची आहे, राज्य सेवा द्यायची आहे किंवा इतर परीक्षा, तिथे सुद्धा फायदा होईल। जागतिक व्यापारी संघटनेमुळे भारताचे कोणत्या बाबतीत जास्त नुकसान झाले आहे, हा प्रश्न आहे ना आकलनावर होता। सांस्कृतिक, पर्यटन, राजकीय, व्यापारासंबंधी बौद्धिक मालमत्तेचा हक्क। मित्रांनो, जागतिक व्यापार संघटना ही व्यापारासंदर्भातील आहे। मला वाटतं सांस्कृतिक, पर्यावरण आणि राजकीयला इथे धोके नाहीये। या ठिकाणी 4 नंबरचं उत्तर आयोगाने दिलं पाहिजे। शेवटी आयोगाचं मत या ठिकाणी आहे, याला कोणताही प्रूफ या पहिल्या प्रश्नाला तरी मी देऊ शकलो नाही। काही बाबी तरी आपण घेतल्या आहे। द हिंदूमध्ये एक आर्टिकल आत्ता आलं होतं मागे, इंडिया कॉल्स फॉर IPR इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट वेवर इन WTO, डिसमॅन्टलिंग ट्रेड बॅरियर्स इन ग्लोबल फाईट अगेन्स्ट पॅन्डेमिक। त्या ठिकाणी जे इंडियाचे पियुष गोयल हे मंत्री होते, त्यांनी आवाहन केले होते की या ठिकाणी हे जे अडथळे आहेत ते काढा। ओके, थोडंसं आपल्या प्रश्नाला त्या ठिकाणी किंवा आपल्या उत्तराला सपोर्ट करणारं ते स्टेटमेंट होतं। पुढे नाबार्ड संदर्भात विधाने, नाबार्ड कृषी क्षेत्राच्या विकासाकरता कर्जाची सोय करून देते, नाबार्ड ग्रामीण व्यवसायांना कर्जपुरवठा करते, नाबार्ड शहरी उद्योगांसाठी आर्थिक मदत करते, नाबार्ड शहरी विकासासाठी मदत करते। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं नाबार्ड ही जी संस्था आहे, ही संस्था कशासाठी काम करते? पहिला मुद्दा, तुम्हाला जर तुम्ही नाबार्डच्या वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला काही बाबी या ठिकाणी दिसतील। द इम्पॉर्टन्स ऑफ इन्स्टिट्यूशनल क्रेडिट इन बूस्टिंग रूरल इकॉनॉमी, आणि या शब्दामध्ये उत्तर आहे, हॅज बीन क्लिअर टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया राईट फ्रॉम इट्स अर्ली स्टेजेस ऑफ प्लॅनिंग। आणि मग पुढे आपण बघतोय बऱ्याच बाबी त्याच्यातून आहे। मित्रांनो, ग्रामीण भागासाठी काम करणारी एक संस्था म्हणून नाबार्डची स्थापना झाली, त्याच्याकडे बघितलं गेलं आणि ती काम करते। मग इथे ग्रामीण भाग म्हटलंय, जिथे जिथे शहरी आलं का ते काठाकाठी शहरी कट, सी आणि डी कटलं। मित्रांनो, ए आणि बी हे उत्तर आलं पाहिजे। कर्जाची सोय आहे, व्यवसायांना कर्ज पुरवठा आहे, ए आणि बी। 57 नंबरचं उत्तर 2 आलं पाहिजे। समतोल अंदाजपत्रक म्हणजे काय? हा एकदम सोपा प्रश्न। आता सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा कमी असणे, खर्चापेक्षा महसूल कमी असेल तर तिथे गाडी बिघडली, तोट्यातलं अंदाजपत्रक आहे, त्याला काय नाव देतात तुम्ही सांगा। पुढे सार्वजनिक महसूल खर्चापेक्षा जास्त आहे, शिल्केचं अंदाजपत्रक। आता हे महसूल आणि खर्च समान आहे, याला म्हणतो आम्ही बघा एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू समान आहे, त्याला आम्ही म्हणतो समतोल अंदाजपत्रक। बॅलेन्स बजेट हा शब्द त्याला त्या ठिकाणी आहे, इन विच रेव्हेन्यूज आर इक्वल टू एक्सपेंडिचर। ओके, महत्वाचं आहे, म्हणजे या ठिकाणी डिप्रिशिएटही नाही आहे आणि सरप्लसही नाही आहे, दोन्ही सेम आहे। पुढे खालीलपैकी कोणता कर हा अप्रत्यक्ष कर नाही आहे? महामंडळ कर, विक्री कर, उत्पादन कर, जकात कर। बघा, विक्री कर आम्ही अप्रत्यक्ष भरतो, आता त्याला तुम्ही GST मध्ये ॲड केलं आहे। उत्पादन कर, एक्साईज ड्युटी सुद्धा अप्रत्यक्षपणे आम्ही भरतोय, जकात कर अप्रत्यक्ष भरतोय। मात्र महामंडळ कर, एखादी कंपनी आहे, एखादी कॉर्पोरेशन आहे, तिला स्वतःला डायरेक्ट सरकारकडे कर भरायचा आहे, त्याच्यामुळे अप्रत्यक्ष करामध्ये ती येणार नाहीये। 59चं 1 बघा। आणि कॉर्पोरेट टॅक्स जो आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही 40% बेसिक टॅक्स अँड 3% एज्युकेशन सेस आपण म्हणतो आहे। ओके, जर 1 कोटीपेक्षा जास्त त्या कंपनीने कमावले तर त्या ठिकाणी जवळपास 42% टॅक्स त्या कंपनीचा जात असतो, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे, जनरल आहे। पुढे आपण जातोय सुवर्ण जयंती रोजगार योजना, सुवर्ण जयंती रोजगार योजना SGSY, याची अंमलबजावणी कोण करता, कोणामार्फत होती, कोणत्या बँका? व्यापारी, प्रादेशिक, सहकारी की परदेशी बँका? मित्रांनो बघा, याच्यामध्ये ना कमर्शियल बँकाही आहे, याच्यामध्ये रिजनल रुरल बँक सुद्धा आहेत, यामध्ये कोऑपरेटिव्ह बँक, इथे फॉरेन बँका नाही फक्त। ABC 3 नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे। या ठिकाणी एक पत्र मी तुम्हाला प्रूफ म्हणून घेतलंय, ही जी SGSY आहे ना, सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना, याच्यावर याच्या आधी प्रश्न आलाय, याच्या पुढे सुद्धा प्रश्न येत राहतील। याच्यामध्ये 6 योजना हे झाले होते, IRDP, ट्रायसेम, डॉक्रा, सिट्रा, GKY आणि MWS, याचे लॉंग फॉर्म तुम्ही बघून घ्या।
6 योजनांपासून ही स्कीम बनवली गेली होती रुरल एरियासाठी 1 एप्रिल 1999ला. बघा या ठिकाणी तुम्हाला म्हटलं होतं 75-25चा रेशिओ होता. कमर्शियल बँक्स, रिजनल रुरल बँक्स आणि कोऑपरेटिव्ह बँक्स त्या ठिकाणी यांच्याद्वारे हे इम्प्लिमेंट केलं जाणार होतं. हे माहीत असावं, मुद्दाम हे वाचावं. असं नाही की चला फक्त मला आन्सर की चेक करायची आणि घोकू पोपट बनायचं, ते नकोय. थोडं त्याचे विश्लेषण काय आहे, ते प्रश्न काय विचारले जात आहे त्याच्याबद्दल अतिरिक्त माहिती घेण्याची माझ्याकडे क्षमता आहे का? कारण की मुख्याला तुम्हाला अर्थशास्त्र हा विषय आहे, त्या दृष्टिकोनातून बघा मित्रांनो. फक्त स्कोअर चेक करा पुरतं काय बरोबर काय चूक बस, ते नको. ते धंदे करणाऱ्यांमधले तुम्ही असाल, तुम्ही मेन्सला कटणार. त्याच्यामुळे मला समजूनच घ्यायचं आहे ते. मला त्या गोष्टी मला फक्त मी तुम्हाला आता काही लेक्चर टाकायला मला लेट होत आहे, काही बिघडत नाही आहे. जे प्रॉपर विद्यार्थी आहेत ज्यांना समजून घ्यायचं आहे सगळ्या बाबी, ते बघतात आपले लेक्चर्स. नाहीतर फक्त मला आन्सर की मला स्कोअर बघायचा, माझे टोले बरोबर आले की नाही बघायची बस. अरे ते कशाला टोले मारतात? पुढे बघा, लोकसंख्येचे स्थित्यंतर टिंबटिंबमुळे घडते. मृत्यूदरातला बदल, जननदरातला बदल, उत्पन्न वितरणातील बदल, नागरीकरण. जबरदस्त प्रश्न होता, त्याला डेमोग्राफिक ट्रान्झिशन असं म्हणतो आपण. बघा, मृत्यूदर आणि जन्मदरातला बदल तर आहेच, इथे काही प्रॉब्लेम नाहीच आहे. उत्पन्नातल्या वितरणातला बदल, नागरीकरण. नागरीकरणामुळे घडते का? यस. मी याच्या हे बघा, आता 3 सोबत जायचं की 4 सोबत? मी जातोय 4 सोबत. ओके, तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढे, भारतात खालीलपैकी कोणती योजना गरिबी कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली नाही? हा मला वाटतं सोपा प्रश्न होता. रोजगार हमी योजना, जवाहर रोजगार योजना, शहरी ज्याच्यात रोजगार आहे तिथे रोजगार कशासाठी? गरिबी कमी करण्यासाठी. हे सांस्कृतिक विकास कार्यक्रम नाही. 4 हे कोणाचंही चुकणार नाहीये. हे जे डेमोग्राफिक ट्रान्झिशन आहे बघा, याच्यामध्ये तुम्हाला बर्थ रेट दाखवलेला आहे, डेथ रेट्स दाखवलेला आहे, मिनिमल टेक्नॉलॉजी, एज्युकेशन, वुमन एज्युकेशन म्हटलं, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हटलंय. ओके, या सगळ्या बाबी ज्या आहे त्या परिणाम करता आहेत आपल्या लोकसंख्येच्या स्थित्यंतरावर, असं इथे म्हटलेलं आहे. पुढचा एक जबरदस्त प्रश्न होता, कोणती संकल्पना राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित आहे? आता याच्यासाठी मी आहे ना क्रमिक पुस्तकं धुंडाळले. इथे तुम्हाला साठा, अंशलक्षी, प्रवाही, वरीलपैकी कोणती नाही, असे विविध ऑप्शन्स होते. तुम्ही जर बघितलं, पुरवठा आणि मागणी, एकूण उत्पादन, पुरवठा, मागणी या संकल्पना क्रमिक पुस्तकात दिलेल्या आहे. पुरवठा कशाला म्हणायचं, साठा कशाला म्हणायचं, या सगळ्या बाबी. इथे साठा हा ऑप्शन होता, पण प्रवाह हा एक मुद्दा आहे, साठा हा मुद्दा आहे, अंशलक्षी आहे. मी फायनल उत्तरापर्यंत पोहोचलेलो नाही आहे. मी या ठिकाणी 4थ्या ऑप्शनसोबत जातोय. मात्र मित्रांनो, माझं या ठिकाणी चुकू शकतं. तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, नक्कीच खाली व्हॉट्सअप नंबर दिला आहे, त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करून द्या. लगेच मेसेज पाहिले जाणार नाही, पाहिले जातील 24 तासामध्ये. कारण माझा अभ्यास चालू असतो. मी काहींना काय वाटतं, मेसेज केला की 2 मिनिटात बघा, म्हणजे मी फक्त ते मेसेज बघायलाच ठेवलेला माणूस आहे, असं नाही आहे. आता आज भरपूर जणांचे फोन येत आहेत, पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे सगळं विथ प्रूफ प्रत्येक प्रश्नाचं काढायचं आहे, त्याचे PDFs बनवायचे आहे, तुमच्यासमोर लेक्चर आणायचं आहे, वेळ लागतो. त्याच्यामुळे आज कोणाचे फोन उचलल्या गेलेले नाही आहे. व्हॉट्सअपला मेसेज टाकून द्या, रिप्लाय नक्की येईल. पुढे जातोय मी. ब्रिक्स बँकेचे संस्थापक देश कोणते? बघा, ब्रिक्स बँक महत्त्वाची बँक आहे. आता ब्रिक्समध्ये काय काय येतं आम्हाला ते माहीत असं. B म्हणजे ब्राझील, R म्हणजे रशिया, I म्हणजे इंडिया, C म्हणजे चायना, S म्हणजे साऊथ आफ्रिका. आता इथे तुम्ही जर बघितलं जपान, जर्मनी वगैरे येईल का? हो, नाहीच आहेत, ते कटच. बेल्जियम नाही आहेत, म्हणजे C आणि D जिथे इथे कटलं, C इथे हे कटलं, D इथे हे कटलं. आता फक्त भारत, रशिया, ब्राझील आहे का? आता ब्रिक्स बँक आहे म्हणजे ते ब्रिक्स त्या संघटनेमधले सदस्य सगळेच येणार त्याच्यात. असं नाही की संघटनेमधले 3 सदस्य स्थापन करतायत आणि 2 म्हणतात आम्हाला नाही यायचं, नाही जमणार. हे दोन्ही आले पाहिजे, A आणि B. सरळ होतं, लॉजिकल मुद्दा होता. आणि हा ब्रिक्सवर अनेक वेळा प्रश्न आलेला आहे. ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँक, मल्टीलॅटरल बँक, एस्टॅब्लिश्ड बाय ब्राझील, रशिया, चायना, इंडिया, साऊथ आफ्रिका. ओके, हिचं मुख्यालय कुठे, हिचे पहिले प्रमुख कोण झाले होते, भारतीय होते, माहीत असलं पाहिजे. पुढचा प्रश्न पैशावर आहे. पहिलं, चलनी नोटा भारत सरकारकडून जारी केल्या जातात. दुसरं, संकुचित पैसा किंवा M1 म्हणतो आपण, तो लोकांजवळील चलनाचा त्याच्यामध्ये अंतर्भाव होतो. अयोग्य काय आहे, चुकीचं काय आहे? 65 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा, चलनी नोटा कोणाकडून? चलनी नोटा RBI कडून, भारत सरकार नव्हे, लक्षात घ्या. मौद्रिक धोरण आपण बघत असतो, पहिलं चुकतंय. हा, दुसरं, संकुचित पैसा लोकांजवळचा पैसा आहे का? यस, ते बरोबर आहे, म्हणजे इथे फक्त अयोग्य.
65चं बघा, पैशाचे प्रवाह या ठिकाणी तुम्हाला दिले आहे. पायाभूत पैसा जो की मध्यवर्ती बँक चलनात आणते. कोण आणते चलनात? मध्यवर्ती बँक. त्याच्यानंतर मग पुढे जर बघितलं आपण, छोटा पैसा ज्याला यमोन म्हटलं गेलं, लोकांकडे असलेल्या नोटा, नाणी, बँकांकडच्या मागणी ठेवी, बचत खाते, चालू खाते, हे सगळे याच्यामध्ये येतात. म्हणजे पायाभूत पैशापेक्षा हा जास्त असतो, हे लक्षात घ्या. संकुचित पैसा असंही त्याला म्हटलं जातं. पुढे आपण जातोय. पुढचा प्रश्न, आयकरापासून प्राप्त होणारे उत्पन्न कोणाला प्राप्त होते? आयकर जो आहे ना, इन्कम टॅक्स कोणाला भेटते? इन्कम राज्य सरकार, केंद्र सरकार, स्थानिक सरकार, केंद्रशासित प्रदेश. मित्रांनो, आयकर आहे, इन्कम टॅक्स आहे, डायरेक्ट केंद्राला भरतो आपण, केंद्र सरकारला. ओके, केंद्र सरकारला भरतो. या ठिकाणी एक लहानसं तुम्हाला मी प्रूफ जोडतोय. हू आर द टॅक्स पेयर्स म्हटलेलं आहे. इथे कोण टॅक्स पेयर्स आहेत, काय आहे ते लिमिटवर दिलं आहे. पण पे टॅक्सेस टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे केंद्र सरकारला या ठिकाणी हे टॅक्स आपल्याला भरावे लागतात. मित्रांनो, अर्थशास्त्र पक्क करायचं असेल, तुम्हाला कंबाईन ग्रुप सीच्या मुख्यची तयारी करायची असेल, इतर सगळ्या परीक्षांची तयारी करायची असेल, तर STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. 1,00,000+ डाउनलोड्स झाले. आपलं सगळ्यांचा सपोर्ट, अगदी मनापासून सगळ्यांचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. ॲपला जा, 5 स्टार रेटिंग द्या, त्या ठिकाणी व्हॉट्सअपला पाठवून द्या. तुम्हाला सगळे ई-बुक्स फ्रीमध्ये आपण देतोय. कोणत्या योजनेद्वारे गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते? सोपा प्रश्न. ओके, इथे ऑप्शनही मी नाही हे करत, डायरेक्ट उज्ज्वला योजना, जी की प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2021, गरीब आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंब, महिलांच्या नावाने फ्री गॅस सिलेंडर या ठिकाणी आपल्याला भेटतंय. 1 मे 2016 रोजी या ठिकाणी या योजनेची आपण बघतोय, उज्ज्वला योजनेची सुरुवात केलेली होती. हा मुद्दा लक्षात घ्या. पुढे जातोय आपण. आता हे PM उज्ज्वला योजना 2.0 आहे. इथे 2021चा जो उल्लेख आहे तो, ते लक्षात घ्या. पुढे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कोणत्या प्रकारची बेरोजगारी? आता तंत्रज्ञान हे नावातच होतं, जास्त लोक लावायचं नव्हतं. मित्रांनो, सोफिस्टिकेटेड टेक्नॉलॉजी म्हटलं होतं, टेक्निकल बेरोजगारी. आता बेरोजगारीचे प्रकार तुम्हाला वारंवार मी सांगितलं की तुम्हाला वाचावे लागतील. बघा, तांत्रिक, जेव्हा तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे काही नोकऱ्या जात आहेत तेव्हा ती तांत्रिक बेरोजगारी ती आहे. हंगामी, प्रत्येक हंगामामध्ये काही नोकऱ्या जातात. चक्रीय, त्याच्यानंतर पुढे स्ट्रक्चरल बेरोजगारी, हे प्रकार या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर दारिद्र्यावर प्रश्न आहे, म्हणजे बेरोजगारी हा टॉपिक आपण त्याच्यावरचे लेक्चर घेतले. STI RCP ॲपवरचे तुम्ही जर लाईव्ह सेशन बघितले असतील किंवा तुम्हाला ते आताही उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी जाऊन ते बघितले तर या प्रश्नाची उत्तरं चुकणार नाहीत. क्रमिक पुस्तक घेतले, शिकवलंय मी तुम्हाला. निरपेक्ष दारिद्र्याचं निर्मूलन करणे शक्य आहे का? किती जणांना कळतं हो निरपेक्ष आणि सापेक्ष दारिद्र्यातला फरक? ॲब्सोल्यूट पॉव्हर्टी आणि रिलेटिव्ह पॉव्हर्टी. मला माहिती 50% लोकांना आहे ना डोक्याच्या वरून जात आहे. म्हणजे माझ्या जात होतं 5-6 वर्ष पहिले, म्हणून सांगतोय. आणि मी अर्थशास्त्र म्हणजे बऱ्यापैकी आधीपासून वाचण्याची आवड असताना सुद्धा असं होत होतं. मग ज्यांना अवघड जातं त्यांच्यासाठी तर ते अवघडच आहे. पुढे, दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार नाही. सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेवर आधारित असते. तुम्हाला खाली विचारलंय बरोबर काय आहे. बघा, इथे जर तुम्ही बघितलं, सरळ सरळ विधान आहे काही. निरपेक्ष दारिद्र्य कशानुसार गणले जाते? किमान उपभोग किती बाबा, बस ती रेषा ठरवून द्यायची. शहरामध्ये 2100 उष्मांक कॅलरी, त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये 2400, सरासरी 2250. त्याच्यावर ज्यांना भेटतंय ते त्या ठिकाणी श्रीमंत किंवा ते गरीब नाही. म्हणजे हे जे निरपेक्ष आहे ना, याचं निर्मूलन होऊ शकतं पूर्णपणे. तुम्हाला जे पहिलं विधान दिलं होतं, मला वाटतं ते पूर्णतः बरोबर आहे. दुसरं जे हे इथे तुलनात्मक जे असतं ना, ते असतं सापेक्ष दारिद्र्य. तुलनात्मक, त्याचं कधीच निर्मूलन होत नाही. तुलनात्मक, तुलना केली जाते दोघांमध्ये कोणाला तरी. आणि मग ते तुलनात्मक जर असेल, बघा इथे दिलं आहे तुम्हाला, सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गट, कमी उत्पन्न गट याच्या तुलनेवर, म्हणजे A आणि B बरोबर आहे. दारिद्र्यामुळे पर्यावरणाची अवनती होते का? नाही होत असं म्हटलंय. मी जातोय वरील सर्वांसोबत. इथे मी तिसऱ्याबाबत कन्फ्यूज आहे. मला A आणि B सुद्धा करावं असं वाटतं. 1 नंबर, काही जण इथे गेले असणारे, काही चौथे. मी चौथ्यासोबत जातोय, कारण दारिद्र्यामुळे पर्यावरणाची अवनती कशी होते आहे. तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये तुमचे काही वेगळे मतं असतील तर. उलट जे विकसित देश आहेत त्या ठिकाणी जास्त पर्यावरणाची आपण हानी झालेली बघतोय. ते माझ्या मनातले माझे विचार तुम्हाला सांगतोय मी. तुमचे मतं निश्चितपणे मांडा, मी ते स्वीकारण्यास तयार आहे. विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या, कारण त्या काय? अल्प मुदतीसाठी निधी उपलब्ध करून देतात, कृषी व मुख्य क्षेत्रांचा विकास वाढविण्यासाठी मदत करतात, नाणे बाजाराचे नियमन करतात, भांडवल बाजाराचे नियमन करतात. विकास वित्तीय संस्था. इंटरेस्टिंग आहे. हा प्रश्न आलाय म्हणजे एका वेगळ्या परीक्षेला, सेंट्रलच्या कुठेतरी आलाय. डेव्हलपमेंट
फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स वेअर एस्टॅब्लिश टू, आणि उत्तर दिले इथे डेव्हलप इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर अँड अदर की सेक्टर्स. मग त्याच्यानुसार आपलं उत्तर या ठिकाणी सरळ सरळ येतं आहे ओनली बी. म्हणजे याच्या आधी आलेला प्रश्न उत्तर दिले. आता आयोग काय देतो बघूया. ओनली बी म्हणजे इथे कृषी आणि मुख्य क्षेत्राचा विकास वाढवण्यासाठी या संस्था स्थापन केलेल्या आहे. पुढे जातोय. ओके, संपले. तर STI-RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. 1,00,000 डाउनलोड्स, 5 स्टार रेटिंग. मित्रांनो, म्हणजे काय म्हणतात त्याला, तुमचं जे प्रेम आहे ना ते असं राहू द्या. PSI STI SOचा पूर्ण कोर्स आहे, तलाठी भरतीचा कोर्स आहे, कंबाईन ग्रुप सीचा कोर्स आहे, राज्यसेवेचा कोर्स आहे. जाऊन बघा, अत्यंत माफक शुल्कात सगळं काही त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. लाईव्ह सेशनसुद्धा आपण आता तिथे घेतो आहोत. रेकॉर्डेड सेशनसुद्धा तुम्हाला भेटणार आहे आणि लाईव्ह नंतर बघता येईल, पुन्हा कधीही बघता येईल तुमच्या वेळेनुसार. चला, इथे आपण थांबूया. धन्यवाद.